राज्यातील महिला आणि बालसुधारगृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. महिला वसतिगृहांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षारक्षकांची 100% पदं भरण्यात आली असून महिला आणि बालविकास सुधारगृहातील सर्व रिक्त पदं महिन्याभरात भरली जातील, असं त्यांनी सांगितलं. जामखेड इथं नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद सभागृहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगत भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी मोरे यांच्या विरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे आमदार आणि सभापतींची प्रतिमा मलिन करणारं वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी समर्थन दिलं. हा हक्कभंग प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे चौकशीसाठी पाठवून अहवाल सादर करण्याचं तसंच शासनानं सूर्यकांत मोरे यांची पोलीस चौकशी करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यात झालेल्या नुकसानासंदर्भात आज विधान परिषदेत भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वंकष मदत तात्काळ देण्यात आली. शेतकरी समृद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारनं धाडसी निर्णय घेतल्याचं दरेकर यांनी सांगितलं.